तर या महाशिवरात्रीला तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा। उपवासाचा भगरीचा शिरा बनवलेला आहे आणि चवीला तर खूप छान होतो। खूपच छान दाणेदार असा हा शिरा लागतो। तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा। तर इकडे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे आणि ही मिक्सरमधून काढून घेत आहे। भगरीचा डायरेक्टली पण शिरा बनवला जाते, पण आम्ही इथे भगरीचं आधी पीठ बनवून घेत आहे आणि असं रवाळ टेक्स्चरचं हे पीठ बनवून तयार आहे। आणि इकडे मी काही बदाम कापून ठेवलेले आहे, ज्या की आपल्याला या हलव्यामध्ये वापरायचे आहे। तर आपलं हे पीठ तयार आहे। इकडे कढई ठेवली, कढईमध्ये 1 ते 2 चमचे तुम्ही तूप टाकून घेऊ शकता। मी 1 चमचा टाकलेला आहे। आपल्याकडे जास्त असेल तूप किंवा जास्त आवडत असेल तर जास्त तूप टाकलं तरी चालते आणि कमी असेल तर कमी टाकलं तरी चालते, कारण तूप आपण वरून घेऊन पण खाऊ शकतो। त्यानंतर हे तूप मेल्ट झालं आणि लगेच मी त्यामध्ये जे आपण भगरीचं पीठ बनवून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घेतलं आणि छान इव्हनली हे भाजून घ्यायचं। जसं आपण रव्याचा शिरा किंवा हलवा बनवतो तशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर इथे मी भगर आपण वापरलेली आहे, त्यामुळे ते शिजायला पण जास्तच पाणी लागेल, त्यामुळे इथे साधारण 4 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। 1 वाटी भगर तर 4 वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी साखर टाकली। 1 वाटी पूर्ण भरून साखर टाकायची, म्हणजे भगरचा शिरा बनवताना त्यात गोडवा हा छान लागतो, त्यामुळे नक्कीच तुम्ही साखर ही सुद्धा 1 वाटीच वापरायची। हे जे आपण पीठ आहे भगरीचं ते पण भाजून घेत आहे आणि छान खमंग असं भाजून घ्यायचं, हे लालसर होईपर्यंत, याचा रंग चेंज होईपर्यंत। काही वेळानं तुम्हाला जाणवेल की यामध्ये खूप असं धुवा निघेल त्यातून, तर अजिबात घाबरायचं नाही। गॅस कमी करायचा आणि सारखं आपण हे भाजत राहायचं आणि तुम्ही बघू शकता इथे कलर चेंज झालेला दिसत आहे तुम्हाला, थोडा लालसर, आणि छान भाजली की छानच याचा शिरा लागतो। त्यामुळे कमी नाही भाजायचं, थोडंसं रंग बदलेपर्यंतच भाजायचं। खूप छान लागते हा शिरा, तुम्ही नक्की बनवून बघा। मी सांगते म्हणून बनवून बघाल या महाशिवरात्रीला। त्यानंतर इथे चिमूटभर मीठ वापरलेलं आहे मी। मिठाने चव छान येते, त्यामुळे तुम्ही नक्की वापरून बघा मीठ। हलव्यामध्ये कुठल्याही चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे चव छान येते। तर मी हे एकसारखं भाजून घेत आहे। पाणी उकळून झालेलं आहे आपलं, म्हणजे आपल्याला बिलकुल साधं अजिबात पाक वगैरे बनवायचा नाही आहे त्यामध्ये। फक्त साखर वितळून घ्यायची आहे पाण्यात आणि पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर ते पाणी यामध्ये, हे आपलं पीठ भाजून झालं की यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं। तर हे पाणी टाकण्याच्या आधीच हे जे बदामचे आपण काप करून ठेवलेले होते, तुम्ही ड्रायफ्रूट कुठलेही वापरू शकता जे अवेलेबल असेल ते, हे पण थोडेसे भाजून घ्यायचे। थोडेसे त्यामध्ये रोस्ट झाले की छान ते क्रंची लागतात, तर तुम्ही हे सुद्धा भाजून घ्यायचे अगोदरच आणि नंतर थोडं थोडं करून मी हे पाणी टाकून घेतलं। ड्रायफ्रूट हे अगोदर नंतर केव्हाही टाकले तरी काही फरक पडत नाही। तुम्ही नंतर थोडंसं तुपामध्ये थोडेसे रोस्ट करून पण टाकू शकता सगळ्यात शेवटी पण। आणि नंतर हे थोडं थोडं करून आपण हे असं मिक्स करून घेणार आहे। यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात पकडत नाही, चमच्याने असं फोडत मिक्स करायचं। त्या गुठळ्या जर बनल्या तर आणि लवकरच ते निघून जाते आणि छान इव्हनली असा आपला हलवा किंवा शिरा दिसतो, त्यामध्ये गुठळ्या पकडत नाही। आणि छान हे पूर्ण पाणी टाकून घ्यायचं, कारण मी अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे त्याचं। आणि तुम्हाला थोडासा पातळच पाहिजे असेल तर तुम्ही एखादी वाटी अजून त्यामध्ये वाढवू शकता पाणी। तर हे छान मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आणि तुम्ही बघू शकता त्याचं पाणी पूर्ण सोक करून घेतलं आहे त्या पिठाने आणि खूप छान असा बनलेला आहे। आपल्याला जशा कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे तसा हा हलवा बनवून तयार आहे। तर इथे एका वाटीमध्ये मी थोडंसं तूप लावलं होतं आणि त्या एक मोल्ड प्रकारे मी यूज केला वाटीचा आणि अशा पद्धतीने ते प्लेटमध्ये तो हलवा सेट करून घेतला। वरून यावर तूप टाकायचं। आमच्या घरी सगळ्यांनाच हलव्यामध्ये वरून तूप खायला आवडते, त्यामुळे मी वरून तूप टाकून घेत आहे। चवीला छान लागते, तुम्ही पण असं नक्की करून बघा। थोडंसं तूप टाकायचं म्हणजे शायनिंग पण येते आणि वरून तूप खाताय आपण तर त्याची फिलिंग पण छान येते। तर अशा पद्धतीने सर्व करायचा। आणि उपवासाच्या दिवशी आपण आणतो ना खोव्याची जिलेबी वगैरे, भरपूर सारे प्रकारचे चिवडे मिळतात। आमच्या नागपूरला तर खूप काय काय मिळते,
उपवासाच्या दिवशी उपवासाचे पदार्थ. तर हे सगळे आपण आणतोच, पण हा जो भगरीचा मी शिरा किंवा हलवा बनवलेला आहे हा पण तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थोडीशीच भगर पाहिजे आहे त्याला, खूप जास्त तामझाम अजिबात नाही, खूप जास्त साहित्यसुद्धा नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेलच नक्कीच. झटपट बनतो. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरी कोणीही गेस्ट आले, कोणी आलं तरी आपण झटपट त्यांना बनवून हा डेझर्टमध्ये देऊ शकतो, उपवासाच्या दिवशी वगैरे असेल तर. तर तुम्ही नक्की बनवून बघा, कमेंट करून नक्की सांगा कसं झालं ते. साहित्य रेसिपीसाठी काय काय लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही नक्की चेक करा. तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका. एक अशी छानशी रेसिपी घेऊन येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.